सकाळी 9 वाजता बरोबर मीटिंगला बसलात तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या, जोरात टाळ्या, किती पण हे बंद टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरात जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे, जोरात टाळ्या वाजत नाही, दोन्ही हातांनी टाळ्या वाजल्या नाही, दोन्ही हात वर झाले नाही तर आपल्याला मीटिंग करण्याचा जोरामध्ये ना, हा जोरात जोरात एकदम जोरात झाल्या पाहिजे, वाजत नाही पाहिजे, टाळ्या वाजत नाही मीटिंग पाहिजे, सगळ्यांनी जोरात टाळ्या, टाळ्या जोरात झाल्या पाहिजे, वाजत नाही. महाराष्ट्र बाजारातील सभासद महिला गाठीने आहेत, आगीने आहेत, वाजत नाही, जोरात जोरात वरती कोणी हात करून क्या बात आहे, जोरात काय झालं पाहिजे, जोरात जोपर्यंत ते स्टेजवर जात नाही तोपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, अजून जोरात, इकडे 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 वाजले मला, जोरात अजून अजून क्या बात आहे, ग्रेट 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 ग्रेट, थँक्यू. 10:22 झाले, बरोबर आपण 11 वाजता मीटिंग संपवणार आहोत. ज्यांना 11 वाजेपर्यंत इथे बसायचं आहे तेच इथे थांबू शकता. ज्यांना 11 वाजेची मीटिंग पर्यंत अटेंड करायची नाही ते इथून गेटच्या बाहेर जाऊ शकता. 2 मिनिटं तुमच्यासाठी. नंतर इथून अर्धवट उठायचं अजिबात नाही. आता तुमच्यासाठी 2 मिनिटं आहे. 11 वाजता बरोबर राष्ट्रगीत होईल. 11:15 वाजता बरोबर लकी ड्रॉ काढणार आहोत. लकी ड्रॉ मध्ये 9 बक्षीस आहे. पहिलं बक्षीस कोण बोलू? पहिलं बक्षीस मिक्सर, 4000 रुपयाचा मिक्सर आहे. एवढा पहिलं बक्षीस. दुसरं बक्षीस आहे कुकर, 5 लिटरचं कुकर. तिसरं बक्षीस आहे 3 लिटरचं कुकर, जयपान कंपनीचं मिक्सर. हे सर्व जे ब्रँडेड कंपनीचे आहेत जयपानचे सर्व तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. तिसरं बक्षीस. चौथं बक्षीस आहे इस्त्री. 5वं बक्षीस आहे पुशअप चॉपर, हे मोठं चॉपर आहे. आणि पुढचे 4 बक्षीस आहेत अम्ब्रेला, छत्री. एवढे हे सगळे बक्षीस आहेत. आपण बरोबर 10:50 लकी ड्रॉ काढणार आहोत. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण काय काय करायला पाहिजे हे लक्ष द्या. सकाळी 9 वाजता आपली मीटिंग, 9 ते 11 हे मीटिंग होणार आहे, जे आता होते. मीटिंगच्या अगोदर आपण लकी ड्रॉ करणार आहे. पण आता लकी ड्रॉ कडे काय काय कुपन नाहीये, म्हणून वहिनी लकी ड्रॉ आपण इथेच करणार आहोत. त्याच्यानंतर मीटिंग संपली की बाहेर तुमच्यासाठी नाश्ता आहे. वडा सांबार, इडली सांबार, चहा, कॉफी, सर्व पोहे आहे. ते तुम्ही लाईनीमध्ये जाऊन इथे तुम्हाला कुपन मिळणार आहे. हे कुपन दाखवायचं आणि नाश्ता घ्यायचा. ज्यांच्याकडे कुपन नसतील त्यांना नाश्ता मिळणार नाही. तिथे 100 रुपये ठेवायचे, नाश्ता घ्यायचा. दुसरं. तिसरं, नाश्ता झाली की तुम्ही लॉकरमध्ये कपडे ठेवले असतील, 100 रुपये दिले असतील लॉकरसाठी, किंवा कोणी रूम घेतले असेल
फ्रेश व्हायचं. कॉमन तिकडे रूम आहेत, त्या कॉमन हॉलमध्ये चेंजिंग करायचं. स्विमिंगमध्ये जायचं, मस्तपैकी एन्जॉय करा. 1:30 वाजेपर्यंत रेन डान्स आहे, स्विमिंग पूल आहे, वेव पूल आहे, सगळं आहे. 1:30 वाजेपर्यंत एन्जॉय करा. 1:30 वाजता बरोबर बाहेर या. तेव्हा जेव्हा आपण स्विमिंग करतो तेव्हा आपल्याला खळखळून भूक लागते. मग तुमच्यासाठी जेवण आहे, लंच, व्हेज नॉन व्हेज, ते पण कुपन द्या आणि लंच घ्या. ज्याच्याकडे कुपन नाही आहे त्यांनी 200 रुपये तिथे द्यायचे आणि लंच घ्यायचे. 2. तिसरं, लंच झाला की तुमच्याकडे 2:30 वाजेपर्यंत लंच आहे. 2:30 ते 3 अर्धा तास तुमच्याकडे सगळ्यांसाठी स्वतःसाठी आहे की मी आज इथे एवढ्या मैत्रिणी आहेत, सगळ्या मैत्रिणी मला मिळाल्या आहेत, सगळ्यांची ओळख करून घ्या. एकमेकाचे फोन नंबर शेअर करू शकता, पण चांगल्या कामासाठी. बाकी समजून गेले असेल काय. शेअर करा नंबर चांगल्या कामासाठी. कधीही ती मैत्रीण तुम्हाला कामा पडू शकते. कोणी विरारची असेल, कोणी इकडे चर्चगेटची असेल, भायखळा, परेल वगैरे. मैत्रिणी करून घ्या, अशी संधी परत येत नसते. आणि याच्यामधून का जर आम्हाला कळलं की नंबर घेतलाय पण दुसरीकडेच कुठेतरी बोलवलंय, तर त्यांचा आम्ही लगेच कोड नंबर ब्लॉक करणार आहोत. समजलं ना? ज्यांना समजलं असेल, चांगल्या कामासाठी बोलवा, हरकत नाही. पण इथून तिकडे जर बोलवलं तर त्याच दिवशी आम्ही नंबर ब्लॉक करणार आहोत. म्हणजे तुम्हाला परत महाराष्ट्र बाळापेठेची संधी नाही. त्याच्यानंतर एन्जॉय झाला, 2:30-3 वाजले की परत तुम्ही काय करायचंय, 3 ते 4 स्विमिंग पूलमध्ये जायचंय, एन्जॉय करायचं आहे. आणि नंतर 4 वाजता परत बाहेर यायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे 4:30 वाजेपर्यंत. 4:30 ते 5 तुम्हाला तिथे गरम गरम वडापाव, चहा आणि कॉफी मिळणार आहे. आणि 5 वाजले की बाहेर तुमची कोणतरी वाट बघते, सकाळ 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. जे तुम्हाला घेऊन आले इथे ते तुमची वाट बघते. तिथे जायचं, बसायचं आणि स्टेशनला जायचं. स्टेशनवरती पण कोणीतरी, नावात त्यांच्या शिवाजी आहे, एकदा त्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. कारण जे तुम्ही आज इथे एन्जॉय करणार आहात, तिथून गेट पासून आल्याच्या नंतर, रेल्वे स्टेशन पासून आल्यापासून ते इथपर्यंत घरी जाईपर्यंत ते त्यांच्या ह्या कॅमेऱ्यामध्ये टिपणार आहे. कुठे? ह्या कॅमेऱ्यामध्ये, बरोबर आहे. आणि लगेच तुम्हाला उद्या याचे फोटो, व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुकवरती मिळणार आहे. म्हणून सगळ्यांकडे मोबाईल असतील, इथे रेंज नाही आहे, नेटवर्क नाही आहे, मोबाईल असतील, लगेच सर्वांनी आपला महाराष्ट्र बाजारपेठेचं यूट्यूब चॅनल आहे बघा, हे नाव आहे, असं नाव आहे महाराष्ट्र बाजारपेठ. MAHRASSTRABAZAAR, सिंगल ए टाकू नका, येणार नाही. बाजाराला काय डबल ए आहे. असं यूट्यूब चॅनलला जाऊन आपलं महाराष्ट्र बाजारपेठेचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जे आपले नवीन व्हिडिओ आहेत, आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा तुमच्यासाठी, हा व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तर सर्वांनी आपलं महाराष्ट्र बाजारपेठेचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बरं, सगळ्यांना मोबाईल आहेत? व्हेरी गुड, बरोबर आहे. यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती फोटो येणार. फेसबुक पण लाईक करा, तुम्हाला सगळे तुमचे फोटो मिळणार आहे. सगळ्यांकडे मोबाईल आहेत ना? ग्रेट. आता फक्त सगळ्यांनी मोबाईल वरती काढून सायलेंट करा फक्त, बस. महाराष्ट्र बाजारपेठेची स्थापना 1 मे 2017 रोजी झाली. 7 वर्ष कंप्लीट झाले महाराष्ट्र बाजारपेठेला. आणि ह्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्र बाजारपेठेचे सभासद, अथोराईज सभासद 50,000 पेक्षा जास्त. महाराष्ट्र बाजारपेठेचा मुख्य प्रोडक्ट काय, मुख्य हेतू काय, विजन काय, मिशन काय, हे तुम्हाला मी लवकरच सांगतो. आणि जे मी आता माहिती सांगणार आहे त्या माहितीचे मी 3 प्रश्न विचारणार आहे. ज्याने कोणी उत्तर दिलं बरोबर 3 प्रश्नाचं, त्या महिलेला मिळणार आहे सोन्याची नथ. काय मिळणार आहे?
3 प्रश्न मी विचारणार आहे, त्याचं उत्तर दिलं की सोन्याची नथ मिळणार आहे. मग तुम्ही आता बघा ऐकायचं आहे की नाही ऐकायचं. बरोबर आहे? ठीक. महाराष्ट्र बाजारपेठेचं मुख्य मिशन आहे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो की जे शेतकरी वर्ग आहे, आपण सगळे शेतकऱ्यांचे आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात की त्यांना त्यांचा हमीभाव मिळत नाही. ते बिचारे राबतात पण त्यांना त्यांचा हमीभाव मिळत नाही, म्हणून त्यांचे आत्महत्या होतात. कारण की त्यांना जर पैसे नाही मिळाले, जेवढे लावले असते तेवढे जर नाही मिळाले तर का आत्महत्या करणार ना. कुठलाही पक्ष येऊ द्या, कुठलाही सरकार येऊ द्या, त्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाही, पण तुम्ही आणि मी थांबवू शकतो. ते कसं? महाराष्ट्र बाजारपेठेच्या माध्यमातून. आज महाराष्ट्र बाजारपेठेचे 50,000 ग्राहक आहेत. भविष्यामध्ये 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाख, 1 करोड असे आपले सभासद वाढणार आहे. 1 लाख सभासद झाले की लगेच आपण हा जो माल आता FMC मार्केटमधून आणतो, हा माल आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडे आणणार आहोत. शेतकऱ्यांना माल आणला तर होईल काय की आपल्यालाही चांगली क्वालिटी मिळणार, त्यांनाही त्यांचा हमीभाव मिळणार. म्हणजे कुठे ना कुठेतरी जो मधला दलाल आहे तो बंद होणार आणि आपल्याला एक पूर्ण फुलाची बाकी त्यांची सेवा करण्याची संधी मिळेल. त्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो. बरोबर की नाही? हे आपलं मिशन आहे पहिलं. दुसरं मिशन काय आहे की आपल्या महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या स्वतःचे प्रोडक्ट बनवतात. कोणी ते बरेच असतील की ज्यांचं पापड आहे, लोणचं आहे किंवा बरेचसे असे प्रोडक्ट तुम्ही घरी बनवता, तुमचं बचत गट असेल. बरोबर की नाही? तर ह्या ज्या तुमच्या प्रोडक्टला मागणी असते, पण कोणाची? तुमच्या आजूबाजूवाल्यांची, मित्रमैत्रिणींची, ऑफिसमधल्यांची, है ना. पण मार्केटमध्ये याला व्हॅल्यू नसतो कारण तुम्ही ते घरी बनवता. मग तुमचा व्यवसाय वाढतो का? नाही. मग तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी महाराष्ट्र बाजारपेठेने हे व्यासपीठ तुम्हाला तयार करून दिले की तुम्ही तुमचे प्रोडक्ट आमच्या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये ठेवा. आपल्या एवढ्या महिला ग्राहक आहेत तुमचे प्रोडक्ट घेणार, पण तुमचा व्यवसाय वाढणार की नाही. हे खास तुमच्यासाठी व्यासपीठ तयार केले आहे. हे आपलं दुसरं विजन आहे. तिसरं विजन आपलं असं आहे की बेरोजगार, गृहिणी, निवृत्तीधारक अशा ह्या महिलांसाठी आपण ही सुवर्ण संधी व्यवसायाची बिना भांडवली व्यवसाय, तुम्ही एकही पैसा न गुंतवता तुम्ही इथून व्यवसाय करू शकता. ग्रोसरी सुपर मार्केटचा तो कसा करायचा तुम्हाला मी पुढे काही क्षणामध्ये सांगेलच. हा तुमच्यासाठी हे आपलं मिशन आहे. असे 3 मिशन घेऊन आपण चाललेलो आहोत. मिशन आपलं आहे. मिशन जर एवढं चांगलं आहे तर विजन पण चांगलं पाहिजे. प्रत्येकाचं विजन काही ना काहीतरी असतं. म्हणजे आपण लहान वयापासून जेव्हा जन्माला येतो, जेव्हा आपल्याला कळायला लागतं, तेव्हा काहीतरी विजन आपण डोळ्यामध्ये घेऊन चालत असतो की मला हे करायचं आहे. कोणी समजा बोललं मला डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, पायलट व्हायचं आहे, चांगला उद्योजक व्हायचं आहे, है ना. असे आपले काहीतरी विजन असतं की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. तसं महाराष्ट्र बाजारपेठेचं सुद्धा एक विजन आहे. महाराष्ट्र बाजारपेठेचे विजन काय की महाराष्ट्र बाजारपेठ सुपर मार्केटची शृंखला आपण तयार करणार आहोत. मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, पहिलं ठाणे आणि बोरिवली. आता ह्या दिवाळीनंतर म्हणजे एंडिंगपर्यंत आपले 2 सुपर मार्केट होतात ठाणे आणि बोरिवलीमध्ये. ते पण 5 ते 6,000 स्क्वेअर फुटाचे मोठे मोठे सुपर मार्केट आपण करतो. असे मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, ठाणा, बोरिवली, विरार, नवी मुंबई, कल्याण आणि दादर ईस्ट. कल्याण विजन बनवून ठेवले आहे. ह्या विजनच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. हे बदलापूर जरी बोलले आम्ही 2 करोड रुपये देतो तरी पण होणार नाही. म्हणजे आपलं जे ठरवलेलं आहे आपण तेच करतो. असे मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट आपण करणार आहोत, पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट आपण करणार आहोत आणि 367 तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट आपण 2036 पर्यंत करणार आहोत. म्हणजे 18 वर्षामध्ये असं महाराष्ट्र बाजारपेठेचं 18,000 करोडचं विजन आहे. किती शून्य असतात? 18वर 18वरती किती शून्य असतात? 18,000 करोड. 18,000 करोड ते किती शून्य असतात? हा
एवढं मोठं विजन आपण घेऊन चाललेलो आहे. छोटं मोठं अजिबात नाही. 3 महिने, 2 महिने, 6 महिने, वर्ष वाजलं तर वाजलं. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. असं अजिबात नाही. एवढं विजन घेऊन आपण मोठं चाललेलं. 18 वर्षाचं 18,000 करोडचं एवढं विजन आहे. जर आपलं विजन एवढं मोठं आहे तर नेमकं प्रोडक्ट काय आपलं, बरोबर की नाही? आपलं विजन तर स्ट्रॉंग आहे, पण प्रोडक्ट काय? असं प्रोडक्ट आहे का की प्रोडक्ट घ्यायचं, घरात न्यायचं आणि फेकून द्यायचं? नाही ना. आपलं मुख्य प्रोडक्ट आहे ग्रोसरी, जे आपल्याला दर महिन्याला नाही म्हटलं तरी लागतं, बरोबर की नाही? असं ग्रोसरीचं प्रोडक्ट आपलं आहे, ज्याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, कोलगेट, साबण ह्या सगळ्या वस्तू आपल्या सुपर मार्केटमध्ये मिळतात. हे आपलं प्रोडक्ट आहे. आता प्रोडक्ट जर आपलं आहे तर मग आपण हे प्रोडक्ट घ्यायचं कसं, बरोबर की नाही? मग जर आपण इथे खरेदी केली महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये तर आपल्याला काय काय बेनिफिट मिळतं, जे आपण आता कुठून करतो खरेदी? कुठून करतो? आपले कितीतरी वर्ष जवळचे असं आपण त्यांना मानतो, घराचे संबंध असे आपण ठेवतो, ते आपण दुकानदाराकडून सामान घेतो, बरोबर की नाही? 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाले, आपण त्यांना सामान घेतो. आमचा दुकानदार खूप चांगला आहे, तांदूळ खूप चांगले असतात, बरोबर ना? असे आपण बोलतो त्यांना. त्या दुकानदाराकडे आपण सामान घेतो. महाराष्ट्र बाजारातून आपण सामान घेतो का? नाही घेत, बरोबर? आता आपण घेत नाहीये कारण तुम्ही दूर असणार, त्याच्यामुळे आपल्याला यायला इथे वेळ मिळत नाही, त्यामुळे तुम्ही आता इथे घेत नसणार. पण याचे फायदे काय? जे तुम्ही बाहेरून घेता, बाहेरून घेतल्यामुळे आपल्या महाराष्ट्र बाजारातून सामान घेतल्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट आहे? बरं, पहिला बेनिफिट की तुम्ही जे बाहेरून सामान घेता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने महाराष्ट्र बाजारात क्वालिटी सामान आहे, ज्याच्यामध्ये डाळी, कडधान्य अगदी निवडलेले असतात. तुम्ही जर येऊन बघितलं आपल्या महाराष्ट्र बाजारामध्ये तर तुम्हाला तिथे दिसेल की आपलं किती चांगलं उत्तम दर्जाचे कडधान्य आहे. हे तुम्हाला सामान तिथे मिळणार आणि त्या सामानावरती 3 ते 50% डिस्काउंट मिळणार. किती? दुकानदार तुम्ही बोलले तरी पण देत नाही, देतो का? तुम्हाला तो MRPनेच देणार. इथे जर तुम्ही सामान खरेदी केलं तर तुम्हाला 3 ते 50% डिस्काउंट मिळणार. हा तुमचा पहिला फायदा. दुसरा फायदा काय तुमचा? की तुम्हाला इथे ऑफर्स मिळतात. ऑफर्स काय? 1वर 1 फ्री, 2वर 1 फ्री, 3वर 1 फ्री, 5वर 1 फ्री, 10वर 1 फ्री, अशा तुम्हाला ऑफर मिळतात. बाहेर जर तुम्ही एक गुड्डेचा बिस्किटचा पुडा घेतला, कितीला मिळतो? 10 रुपयाला. असे जर तुम्ही 10 पुडे घेतले, किती मिळणार? काय डिस्काउंट मिळणार का? नाही. एक पुडा बिस्किटचा फ्री मिळणार का? नाही. पण इथे जर तुम्ही 10 बिस्किटचे पुडे जर घेतले तर तुम्हाला 1 बिस्किटचा पुडा फ्री मिळणार, परत 3% डिस्काउंट पण मिळणार. हे फायदा की तोटा? अशा अनेक आपल्याकडे ऑफर असतात. 1वर 1 फ्री, 2वर 1 फ्री, डिस्काउंट. हे दुसरा फायदा तुमचा झाला, बरोबर? तिसरा फायदा तुमचा इथे सर्वात महत्त्वाचा की तुम्ही जर 3,000च्या वरती सामान घेतलं तर आम्ही तिथे लगेच तुम्हाला बक्षीस सुद्धा देतो. मग बक्षीस वेगवेगळ्या प्रकारचं दरम्यान वेगळं असतं. आणि आता आपण एक चालू केलं आहे, मंगळवार ते रविवार जे तुम्ही खरेदी करणार त्याचं 500 रुपयाची खरेदी झाली की तुम्हाला लगेच कुपन मिळणार, लकी ड्रॉ कुपन तिथे. आणि लकी ड्रॉमध्ये आपण 10 ग्रॅमचा चांदीचं नाणं, 5 ग्रॅमचं चांदीचं नाणं आणि 2 ग्रॅमचं चांदीचं नाणं असे 3 बक्षिसं काढतो. आता मागच्याच रविवारी आपण बक्षीस काढलं तर 3 महिन्याला बक्षीस मिळालं. अशा आपण दर रविवारी लकी ड्रॉ काढत असतो आपल्या सुपर मार्केटमध्ये. मंगळवार ते रविवार खरेदी करायची, 7 वाजता लकी ड्रॉ होतो. हा पण तुमचा फायदा आहे. सामान घेतलं कितीचं? 500 रुपयाचं. नाणं कितीचं मिळालं? 1200 रुपयाचं, बरोबर की नाही? हा एवढा बेनिफिट आपण देतो. हा झाला आपला तिसरा फायदा. चौथा फायदा काय की जर तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये सामान घेतलं, लोकलमध्ये जर असेल, नवीन ग्राहकांसाठी सांगतोय, जर तुम्ही सामान घेतलं 2,000 रुपयाचं तर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी सुद्धा मिळणार आहे. पण 2 किलोमीटरच्या आत असेल तर त्यांना आपण डिलिव्हरी घरपोच देतो, ठीक आहे? जर समजा तुमच्याकडे सामान जास्त झालं पण तुम्हाला विसा हॉटेलपर्यंत न्यायला कोणी नाही, वजन आहे, आपलं तिथे हमाल पण आहे, तो पण तुम्हाला विसा हॉटेलपर्यंत टॅक्सीपर्यंत सामान घेऊन जातो. हे पण तुमच्यासाठी सुविधा आहे. 5वा बेनिफिट तुमच्यासाठी असा आहे की आतापर्यंत आपण सामान खरेदी केलं, कुठून केलं?
दुसऱ्यांच्या दुकानातून, बरोबर ना? पण आज जे आपण सामान खरेदी करणार आहोत ते कुठून करणार आहोत? महाराष्ट्र बाजारपेठमधून. आणि जे तुम्ही सामान खरेदी करता तुम्हाला असं वाटतं की हे माझंच दुकान आहे, मी माझ्या दुकानातून सामान खरेदी करायचा एक वेगळा आनंद, इमोशनल टच आपल्याला असा होतो की महाराष्ट्र बाजारपेठ माझंच आहे असं तुम्हाला वाटतं. किती फायदे झाले? 5 फायदे. आणि सर्वात महत्त्वाचा 6वा फायदा काय आहे? 6वा फायदा असा आहे की जर तुम्ही महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये 2 महिने किराणा सामान खरेदी केलं. किती महिने? 2 महिने किराणा सामान खरेदी केलं तर तुम्हाला तिसऱ्या महिन्यापासून किराणा सामान लाईफ टाइम फ्री मिळणार, पैसेच द्यायचे नाही. सर्वांना कळलं? 2 महिने किराणा सामान खरेदी करायचा आहे. 1000 रुपयाचा घ्या, 500 रुपयाचा घ्या, 1000चा घ्या, 1500चा घ्या, 2000चा घ्या, असं तुम्ही लगातार 2 महिने किराणा सामान खरेदी करायचं आहे. लगातार बार तिसऱ्या महिन्यापासून तुम्हाला किराणा सामान फ्री मिळणार आहे, पैसेच द्यायचे नाही. कितीपर्यंत किराणा मिळेल? हा, पण किती सामान भरल्यावर? 2000, 1000, 4000? 1000 रुपये, 2000 रुपये. कोणाला किती सामान पाहिजे? 1000 रुपये सामान खरेदी करायचं आहे. माहित आहे एक्स्ट्रा? माहित द्या, कोणाला बोलायचं आहे? हां, बोला फटाफट. सामान फ्री मिळणार आहे. इकडे लक्ष द्या. 2000 रुपयाचं किराणा सामान खरेदी करायचं आहे किंवा 1000 रुपये सामान खरेदी करायचं, तुम्ही जेवढं करणार तेवढं तुम्हाला लाईफ टाइम सामान फ्री मिळणार. जोपर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ तोपर्यंत आपण महिन्यातून एकदा घ्यायचं का? कुठे? महिन्यातून एकदा घ्यायचं, दुसऱ्या महिन्यात एकदा घ्यायचं. हा, फक्त फक्त 2 महिने. 2 महिने दोनदा घ्यायचं. हा, म्हणजे मग लाईफ टाइम फ्री, पैसे द्यायचे नाही. कळलं आता सगळ्यांना? हाच प्रश्न आहे सगळ्यांचा. अजून कोणचा आहे का? पाठी आहे? हा तिकडे पण द्या. हॅलो सर, माझा प्रश्न आहे की आमचा महिन्याला समजा 5-6 हजाराचा जर सामान असेल. कितीचा? 5 ते 6 हजाराचा. ओके, 2 महिने घ्या, तिसऱ्या महिन्यापासून फ्री पण सामान. आम्ही 2 महिने 5 ते 6 हजाराचं सामान घ्यायचं, हो. त्याच्यानंतर फ्री मिळणार. फ्री मिळणार, लाईफ टाइम, पैसे द्यायचे नाही. फक्त यायचं, पहिले घेऊन आणि सामान घेऊन द्यायचं. ओके. पण आम्ही सर विरारला राहतो, मग आम्ही कुठे सामान खरेदी करायचं? फ्री मिळणार तर कुठे पण घेऊन जा. डिलिव्हरी. अजून कोणता प्रश्न विचारा पटापट. 5000 सामान भरते. हा, किती वर्ष आली? 2 महिन्याचं. नाही, तुम्ही 5000 रुपये सामान भरताय दर महिन्याला. किती वर्ष झाली? आता लागली भरायला मी. आता लग्न झालं? आता लागली भरायला. पहिले किती भरायचे? मला 2-3 हजाराची भरायची. किती वर्ष झाली? 2-3 वर्ष झाली. अरे, पहिले काय नव्हते? 2-3 महिने भरायची मी सामान. आता तुमचं वय किती आहे? मी नाही विचारलं. मग सामान कुठून करायचे? हा, किती वर्ष झाली? आता 5-6 महिने झाले मला. ठीक आहे. सामान मला मुलगा भरायचा. ओके. हा, मला मुलगा सामान भरायचं. आता मी लागली व्हेरी भरायला. गुड. आता तुम्ही भरा. हा. तिसऱ्या महिन्यापासून. सगळे हा. अजून कोणाला प्रश्न विचारायचा? लवकर फटाफट. तिकडे पाठी. सामान फ्री. लवकर. फटाफट. हा, उभे राहा. हा. ऐकायला नाही मला. मी 3 महिने सामान भरले आहे महाराष्ट्र बाजारपेठ मधून. भरलेलं आहे? भरलेले आहे. आता माझा 4था महिना चालू आहे. आता भरणार आहे वापस ते सामान. मग सामान फ्री मिळालं? फ्री नाही भेटलं. अरे, अन्याय. ठीक आहे, हरकत नाही. अजून
अजून कोणा प्रश्न विचारले नाही? ओके ग्रेट, ठीक आहे. सामान फ्री मिळणार. हा जर का आता 5 हजार सामान आहे बदला आपण तर मग पुढचे म्हणजे 2 महिन्यानंतर किती रुपयाचं सामान फ्री मिळेल? तुम्हाला किती लागतं? 5,000 पुरे. फक्त मला 5,000चं फ्री मिळणार. हा तुम्ही जर बोलले 10चं पहिले 10चं मिळेल. अजून कोण आहे? हा इकडे इकडे. हा लवकर लवकर लवकर. फक्त 1,000 महिन्याला भरतात त्यांनाच की वेगळे पण उभा राहा उभे राहा. उभा राहा. फक्त मेंबरशिप आहे त्यांनाच की काय त्यांना सुद्धा हा त्याला सांगतो काय याच्यामध्ये. अजून ठीक आहे, हरकत नाही. ओके ग्रेट. या सगळ्यांसाठी ज्यांनी प्रश्न विचारले त्याचे टाळ्या वाजवा जोरात जोरात काय झालं पाहिजे. आता हा महिना जून आहे. जून महिना आणि जुलै महिने हे 2 महिने सामान घ्यायचं आहे. आणि तिसऱ्या महिन्यापासून म्हणजे कुठला? जून जुलै ऑगस्ट पासून सामान फ्री मिळणार आहे. असं कोणाला सामान फ्री म्हणजे पटकन उभे राहा इकडे आणि लवकर इकडे पडत. जे पहिले ना त्यांना मी तो सामान देणार आहे. लवकर या पटकन. ज्याला पाहिजे पटकन यायचं. या इकडे सामान ज्यांना फ्री पाहिजे. जून महिन्यामध्ये सामान 1000 घेणार, जुलैमध्ये घेणार आणि ऑगस्ट पासून तुम्हाला 5,000 पाहिजे की 10,000 पाहिजे सामान फ्री मिळणार. तुम्हाला पाहिजे? व्हेरी गुड. माईक द्या, माईक द्या. आता बसा, तुमचा नंबर सांगता. आता सोन्याची नथ मिळणार आहे. परत लक्षात आणून देतो काय सांगितलं होतं. आता इंटरव्ह्यू झालेला आहे. आता पुढे 10 ते 15 मिनिटं फक्त चालणार आहे. बरोबर आहे. आणि सोन्याची नथ कोणाला मिळणार? बघूया भाग्यवान कोण आहे. जे 3 प्रश्नांचे उत्तर देणार त्यांना मिळणार. काय नाव आपलं? सुरेखा संदेश जोगल. व्हेरी गुड. सुरेखा माहिती ते पकडा बघा मी कसं बघा. हां. व्हेरी गुड. काय नाव आपलं? सुरेखा जोगल. सुरेखा जोगल. जोगल जोगल जोगल. जोगल. Yes. व्हेरी गुड. तुम्ही सभासद इथे आहात? हो. व्हेरी गुड. सामान खरेदी करता? अजूनपर्यंत नाही केला. आता त्याच्यापेक्षा व्हेरी गुड. कारण आम्ही आता दादरला शिफ्ट झालो एक 15 आता दिवस. जागे झाले आता? हा? आता जागे झाले? नाही नाही आताच पहिले नालासोपाराला राहत होतो आम्ही पहिला. अच्छा आता कुठे राहता? आता दादरला शिफ्ट अरे वा जवळच आहे मग प्रश्न हां. नाही. व्हेरी गुड. आता जोगल मॅडम आहेत. त्यांना सामान फ्री पाहिजे. ते विरारवरून आता शिफ्ट झालेले आहेत आणि शिफ्ट झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्र पाठवून सभासद झालेले आहेत. हो. त्यांना सामान फ्री पाहिजे. जून महिन्यापासून सामान तुम्ही खरेदी करणार आहात. आपल्याकडे तिथे तुम्ही आतमध्ये गेलात महाराष्ट्र बाटवडीच्या सुपर मार्केटमध्ये की काही ना काहीतरी घेऊन आल्याशिवाय तुम्ही बाहेर येणारच नाही. कारण एवढं सामान आहे. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं सामान आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला सामान फ्री पाहिजे पक्का? हां सामान खरेदी करणार? हो. ठीक आहे. आता जसा यांचा प्रश्न आहे तो तुमचा सगळ्यांचा आहे. बरोबर की नाही? मी जे बोलणार आता हे सगळ्यांसाठीच बोलणार आहे. ओके ग्रेट. आता जोगल मॅडमना सामान फ्री पाहिजे. सामान फ्री जर घ्यायचं असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं? 6वा बेनिफिट. जर तुम्ही 2 महिने किराणा सामान खरेदी केलं. किती महिने? 2 महिने. तर तुम्हाला 3ऱ्या महिन्यापासून किराणा सामान लाईफ टाईम फ्री मिळणार. पैसेच द्यायचे नाही. फक्त त्या 6 नंबरचा जो आहे पॉईंट त्याला फक्त स्टार आहे. म्हणजे काय? कंडिशन अप्लाय. इथे कुठे दिसते का? इथे आहे लिहिलं खाली गेले. 6वा जो तुमच्याकडे बुक असेल त्या बुकावरती पण लिहिलं आहे पण आपण वाचतच नाही. तिथं लिहिलं 6वा पॉईंट. 2 महिने किराणा सामान खरेदी करा. 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला फ्री सामान मिळणार. आता ते कसं मिळणार? म्हणजे कंडिशन अप्लाय. सामान फ्री पाहिजे. यस. सामान फ्री पाहिजे असेल तर आपल्याला पहिले महाराष्ट्र बाजारपेठेचं सभासद व्हावं लागतं. काय व्हावं लागतं? सभासद. आणि सभासद होण्यासाठी आपल्याकडे 3 योजना आहेत. किती योजना आहे? 3 योजना. त्याच्यापैकी पहिली योजना जी आहे ती आपली ग्रोसरी परचेस योजना. कुठली योजना आहे? ग्रोसरी परचेस योजना. कुठली योजना आहे? ग्रोसरी परचेस योजना. यस. त्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा फॉर्म भरावा लागतो. कुठला कलरचा? हिरवा कलर. हिरव्या कलरचा. तो फॉर्म तुम्ही भरला की त्या फॉर्म मध्ये 1001 आणि 100 असे 1101 रुपये आपल्याला सभासद व्हावं लागतं.
सभासद झाले की तुम्हाला लगेच एक ग्रीन कलरचं बुक मिळतं. बुक मिळालं की लगेच तुम्हाला एक SMS येतो तुमच्या मोबाईल नंबरवरती की तुम्ही महाराष्ट्र प्रायव्हेट सभासद झाले आहे. तुमचा युजर आय डी पासवर्ड हा आहे. तेव्हा आपलं वेबसाईट असते, त्याच्यावर तुम्ही गेलात, लॉग इन केलं की संपूर्ण पॅनल आपल्याला दिसतं. बरोबर आहे. असं तुम्हाला हे सभासद होण्यासाठी 1100 रुपयेचं सामान खरेदी करावं लागतं. पैसे भरायची गरज नाही. 1101 रुपये तुम्ही भरले की तुम्हाला एक किट मिळणार. त्या किटमध्ये 500 रुपयाचं कडधान्य, डाळी, कोलगेट, साखर, चहा पावडर जे आपल्याला लागतं ते आहे आणि 500 रुपयाचं हर्बल प्रोडक्ट आहे किंवा मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे हे आपल्याला उपयोगाचे आहेत. असे 1100 रुपयाचं ते तुम्हाला किट मिळणार आहे. म्हणजे 1000 रुपयाचं किट आणि 100 रुपये एंट्री फीस. हे झालं की तुम्हाला काय मिळणार? ग्रीन कलरचं बुक. ह्या बुकावरती तुम्ही दर महिन्याला सामान घ्यायचं आहे. कितीचं? जूनमध्ये 1000 रुपये, जुलैमध्ये 1000 रुपये, ऑगस्टमध्ये 1000 रुपये, असे 12 महिने तुम्हाला सामान घ्यायचं आहे. किती महिने? 12 महिने सामान खरेदी केलं की 13व्या महिन्यामध्ये ते जे बुक आहे ग्रीन कलरचं ते बुक तुम्ही ऑफिसमध्ये जमा करायचं आहे. बुक जमा केलं की तुम्हाला त्याच्यावरती 2000 रुपयाच्या वस्तू फ्री मिळणार. किराणा सामान किंवा वस्तू काय पण तुम्ही परचेस शॉपिंग करू शकता. 2000 रुपयाची शॉपिंग फ्री. कधी मिळणार? 2 महिने कुठे? हां, आता ही योजना आहे आपली. बरोबर आहे. 13 महिन्यात काय मिळणार? 2000 रुपयाची शॉपिंग फ्री. ही आज आपली पहिली योजना. आता ही पहिली योजना. दुसरी योजना कुठली आहे? दुसरी योजना आपली अशी आहे की ग्रोसरी सेव्हिंग योजना. कुठली आहे? ज्याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलरचा फॉर्म भरावा लागतो. कुठला? पिंक कलरचा फॉर्म भरला, 1000 रुपये प्लस 100 रुपये असं 1100 पर्यंत सभासद व्हायचं. तुम्हाला पिंक कलरचंच बुक मिळणार. आणि ह्या बुकावरती तुम्ही 1000 रुपयाची सेव्हिंग करू शकता सामानासाठी. असं दर महिन्याला. असं किती महिने? 12 महिने. 12 महिने तुमची सेव्हिंग झाली सामानासाठी. किती जमा झाले आमच्याकडे? 12,000 रुपयाची ग्रोसरी जमा झालेली आहे महाराष्ट्र बाजारपेठमध्ये. 13व्या महिन्यामध्ये ते बुक तुम्ही जमा करायचं ऑफिसमध्ये. 13व्या महिन्यात तुम्हाला आम्ही 3000 रुपयाचं प्रॉफिट शेअर करतो. किती करतो? 3000 रुपये आमचे आणि 12,000 रुपयाचं सामान तुमचं. असं किती झालं? 15,000 रुपयाचं सामान घ्या किंवा पैसे घ्या. अशी आपली काय आहे? दुसरी योजना. तिसरी योजना काय आपली? ग्रोसरी सेव्हिंग फिक्स योजना. ज्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला यायला वेळ मिळत नाही ऑफिसमध्ये. तुम्ही वन टाइम ॲडव्हान्समध्ये 12,000 रुपयाचं सामान खरेदी करून ठेवू शकता. किती? 12,100. तुम्हाला व्हाईट कलरचा फॉर्म भरावा लागेल श्रीमंताचा. तो फॉर्म भरला की राशन कार्ड पण श्रीमंताचंच मिळणार व्हाईट कलरचा. बरोबर आहे. 12,000 रुपये आपण वन टाइम सेव्हिंग केलेली आहे सामानासाठी. 13व्या महिन्यात ते बुक तुम्ही जमा करायचं आहे ऑफिसमध्ये. ते बुक जमा केलं की तुम्हाला आम्ही 4000 रुपयाचं प्रॉफिट देणार. किती? 12 तुमचे आणि 4 आमचे. असं तुम्हाला 16,000 रुपयाचं सामान घ्या किंवा पैसे घ्या. बरोबर आहे. अशा ह्या तिन्ही योजनापैकी आणि चौथी योजना अजून एक आपण वाढ केली आहे. 15,100 ॲडव्हान्समध्ये खरेदी करून ठेवा 12 महिन्यासाठी. 13व्या महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे 5000 रुपयाचं प्रॉफिट शेअर आम्ही देणार. म्हणजे आमचे 5 आणि तुमचे किती? 15. असं 20,000 रुपयाचं सामान घ्या किंवा पैसे घ्या. मी नाही म्हणता, तुम्ही म्हणताय. अशा 4ही योजनापैकी पाय दुखत नाही ना? अशा 4ही योजनापैकी तुम्ही कुठलीही योजना जर घेतली. बसायचंय? हां, बस मिडलला बस. इथे इथे हा तुमचा मान आहे. बसा. फ्रीमध्ये राशन पाहिजे. हा बसले पाहिजे. हा त्यांना फ्रीमध्ये पाहिजे तर उभे राहतील. ह्या 4ही योजनापैकी तुम्ही कुठलीही जर योजना घेतली, कुठलीही योजना घेतली तर तुम्हाला त्याच्यावरती 6 प्रकारचे ॲडिशनल बेनिफिट मिळतात. जे 6 सांगितले ते वेगळे, पण जे तुम्ही योजना घेऊन केला तर तुम्हाला काय मिळणार? 6 प्रकारचे ॲडिशनल बेनिफिट. पहिलं बेनिफिट, जे तुम्ही आज इथे आलात एन्जॉय करण्यासाठी पिकनिक. एवढे वर्ष झाले, किती वर्ष झाले सामान खरेदी करतोय? बरेच वर्ष झाले. पण त्या दुकानदाराने कधी असं म्हटलं की तुमचे किती
वर्ष तुम्ही सामान खरेदी केलं आमच्याकडनं, काहीतरी दिवाळी दसऱ्याचं गिफ्ट देतो किंवा पिकनिक घेऊन जातो, कधी बोललात? आज तुम्हाला इथे पिकनिक मिळते. कशामुळे? महाराष्ट्राचे सभासद झालो आणि तिन्ही यापैकी आपण कुठलीही योजना घेतली चारीपैकी, त्या योजनेमध्ये आपल्याला काय मिळतं? पिकनिक फ्री, फुल एन्जॉय. तर पैसे सगळ्याकडे असतात, आहे की नाही? पण एवढ्या मैत्री मिळणार का तिथे? आपण घरी आलो, घरचे काय आलो, हा इकडे वेगळीच मजा असते. हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. काय मिळणार आहे? पिकनिक. 1000 ते 1200 रुपये लागतात एका पिकनिकला, फ्री मिळणार आहे. पहिला फायदा सभासद झाल्यावरती, बरोबर आहे. दुसरा फायदा सभासद होऊन काय मिळणार आहे की तुम्हाला इथे बसण्यापैकी किती महिला नाही. तुम्ही नाटक बघितलं? हो, त्या दिवशी बघितले. महाराष्ट्र बालपडीचं नाही, स्वतःचे पैसे देऊन. नाही. कोणी बघितलं? स्वतःचे पैसे देऊन विंडो तिकीट विंडोवरती जाऊन किती पैसे लागतात? 300, 400, 500 रुपये लागतात. हां, पैसे दिल्यावरती नाटक बघायला मिळतं. इथे सभासद झाले की फ्री नाटक बघायला मिळतं. आताच मागच्या हप्त्यामध्ये पाहुणं जरा हे बघितलं. त्याच्या अगोदर शिवप्रताप, परळच्या महिला, 45 महिलांचं नाटक आहे, फक्त महिलाच आहे. असं फर्स्ट टाइम होत आहे की ज्या 45 महिलांचं शिवप्रताप हे नाटक स्वतः महिलांनी तयार केलेले, सर्व पात्र महिलांचे आहेत, ते आपण दाखवलं फ्रीमध्ये. असं तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं. किती? 2 फायदे झाले. तिसरा फायदा काय? तिसरा फायदा ऑर्केस्ट्रा. व्हेरी गुड. ऑर्केस्ट्रा सुद्धा आपल्याला बघायला फ्रीमध्ये मिळतो. किती पैसे लागतात? 500 पासून पुढे. ते पण तुम्हाला वर्षातून एकदा फ्रीमध्ये बघायला मिळतं, आहे ना. 3 फायदे झाले. चौथा फायदा काय की तुम्हाला जे काही प्रोग्राम होतात आपले जवळच्यांचे दूरच्यांचे, आपण तिथे जातो प्रोग्राममध्ये नटून थटून, बरोबर की नाही. किती पैसे लागतात ब्युटी पार्लरला? म्हणजे मग 1000 ते 1500 रुपये लागतात. हे तुमचे वाचवण्यासाठी आम्ही एक प्रोग्राम ठेवत असतो, ब्युटिशियनचा कोर्स ठेवतो 2 तासाचा, ज्याच्यामध्ये आम्ही शिकवतो की आपण स्वतःचा मेकअप 10 ते 15 मिनिटामध्ये कसा करायचा, ते तुम्हाला आम्ही शिकवत असतो. हे पण तुमच्यासाठी फ्री आहे. म्हणजे तुमची बचत झाली की नाही? बरं. किती फायदे झाले? 4 फायदे. 5वा फायदा काय तुमच्यासाठी सगळ्यांसाठी की तुम्हाला एक पर्सनल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम, ज्याच्यामध्ये तुम्ही राहायचं कसं, बोलायचं कसं, आपल्या घरामध्ये मुलांसोबत कसं बोलायचं, व्यवसाय आपण कसा करायचा, म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट हा तुम्हाला प्रोग्राम असतो आपल्या दर 2-2 महिन्याला. ते पण तुमच्यासाठी फ्रीमध्ये आहे. किती पैसे मोजावे लागतात त्याच्यासाठी पण? हे पण तुम्हाला फ्री आहे, बरोबर आहे. 6वा फायदा तुमच्यासाठी असा आहे की ज्या महिलांचे इथे समजा जास्त मेंबर आहेत, 20 मेंबरपेक्षा जास्त सभासद आहेत, तुमच्यासाठी होम मिनिस्टरचा प्रोग्राम मी तुमच्या सोसायटीमध्ये ठेवतो फ्रीमध्ये. त्याच्यामध्ये सोन्याची नथ, पैठणी साडी, चांदीची फ्रेम, 10,000चे गिफ्ट व्हाउचर फ्रीमध्ये देतो जे विनर होतात त्यांना. हे तुमच्यासाठी सुद्धा आहे. असे आपले दर जो आता ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आणि सर्वात शेवटचा फायदा तुमचा असा आहे की जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, ते तुम्हाला कसं वाटलं? कसं वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं. मग जर मला छान वाटलं, कुणाला? हा, जर मला छान वाटलं, जर आम्हाला छान वाटलं, तर मी हे सर्व जे ऐकले सगळं जवळ ठेवणार. काय करणार? कोणाला सांगणार? कोणाला सांगणार? मैत्रिणी सांगणार. जर एवढा फायदा सगळा जर आहे तर मी काय करणार? जे आज मी एन्जॉय केलं ते काय करणार? शेअर करणार, बरोबर आहे. माझ्या मित्र मैत्रिणींना सांगणार, माझ्या नातेवाईकांना सांगणार, माझ्या बाजूवाल्यांना सांगणार, माझ्या ऑफिसमध्ये सांगणार, बरोबर आहे. आणि तुम्हाला हे सांगायची गरज पण नाही, फक्त एवढंच करा, आजचे फोटो फक्त शेअर करा बस. पण हे जर एवढं चांगलं आहे तर आपण दुसऱ्याला सांगतो. आणि दुसऱ्याला जेव्हा तुम्ही सांगणार आणि ते जर जेव्हा आपल्याकडे सभासद झाले, कोण? दुसरे आपले खास मैत्रीण जर आपल्याकडे सभासद झाल्या तर तुम्हाला मिळणार रेफरल पॉइंट. काय मिळणार? रेफरल पॉइंटच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार. ठीक आहे. आता हे पैसे कसे मिळणार बघा, बरोबर आहे. सामान फ्री पाहिजे की नाही? आपला कन्सेप्ट कुठं चाललाय? सामान फ्रीचा. जर आपल्याला चांगलं वाटलं आपण काय करणार? दुसऱ्याला सांगणार. तर आता जोगल मॅडम कुठे गेल्या? आता जोगल मॅडम इथे आहेत.
आणि तुम्हाला चांगलं वाटेल आहे. तुम्ही काय करणार आता? सगळ्यांना सांगणार. व्हेरी गुड. आणि सगळ्याला सांगितल्यामुळे आता तुमच्यामध्ये इथे आता तुमची मैत्रीण असेल, पण आता सध्या तुमची मैत्रीण नाहीये. त्याने तुमचं स्टेटस बघितलं आणि लगेच ह्या तुमच्या मैत्रीण आहेत. कोण? या तुम्ही. हा या, ह्या तुमच्या खास मैत्रीण आहेत. त्यांनी स्टेटस बघितलं तुमचं आणि एक काय बोलले, काय कुठे गेली होती? या 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 वरती वरती या. काय नाही काय नाही काय नाही. आज तुम्हाला सगळे 500 महिला बघतायत. कुठे जर भेटल्या तर नमस्कार बोलणार की नाही? कुणाला? हा, पहिली सभासद जोगल मॅडमची. काय नाव तुमचं? अलका टिके, अलका टिके. कुठे राहाल तुम्ही? सासूर, सासवड. अरे पुण्यावरून आले. पुण्यावर आले. कोण यांचे सिनियर कोण आहे? यांचे सिनियर कोण आहे? सिनियर हा कोण आहे यांचे सिनियर? तिथे आहे का? तुम्ही आणलं? व्हेरी गुड. हरकत नाही हरकत नाही. पाहुणे आले, सभासद नाही ना, हरकत नाही. ठीक आहे, पण आज ते सभासद झाले. ठीक आहे, बसा. सासवडवरून आलेले आहेत टिके मॅडम आणि त्या कोणाच्या मैत्रिणी आहेत? जोगल मॅडमच्या. बरोबर आहे. त्यांनी हे ऐकलं, त्यांनी बघितलं आणि ते पण सभासद झाले. त्यांना मी जे काय ते सांगितलं ते जोगल मॅडमने त्यांना सांगितलं आणि सभासद करून घेतलं. सभासद झाल्याच्या नंतर यांना बेनिफिट टिके मॅडमला सगळ्या मिळणार जे मी सांगितलं, पण यांना काय मिळणार? कोणाला? जोगल मॅडमला. त्यांना काय मिळणार? रेफरल पॉइंट. किती मिळणार? 90 रुपये मिळणार. तुम्ही जर सामान खरेदी केलं महाराष्ट्र बायोपेट मधून तर यांना किती मिळेल? किंवा सेव्हिंग जरी केली तर यांना किती मिळणार? 90 रुपये. 10 रुपयाचं सामान मिळणार आणि 80 रुपये त्यांना पैशाच्या स्वरूपामध्ये मिळणार. किती मिळणार? 80 रुपये पैसे आणि 10 रुपयाचं सामान. असं ही पहिली मैत्रीण झाली. बरोबर आहे. आता टीके मॅडमने पण एन्जॉय केला, त्यांना पण हे चांगलं वाटलं आणि त्यांची मैत्रीण लगेच ह्या आहेत है ना. या तुम्ही थोडंसं चेअर तिकडे घ्या. व्हेरी गुड. तिकडे घ्या. तर यांना काय मिळणार? टीके मॅडमला काय मिळणार? रेफरल पॉइंट 90 रुपये टीके मॅडमला मिळणार. कोणाला मिळणार? टीके मॅडमला 90 रुपये. यांना काय मिळणार? तुम्ही नका सांगू. किती मिळणार? 18 रुपये. किती मिळणार? इकडे नाव पाहिजे. किती मिळणार? रेफरल पॉइंट कोणाला? जोगल मॅडमला मिळणार. ठीक आहे. आता गंगावणे मॅडमच्या मैत्रीण कोण आहेत? तुम्ही आहेत. या. हा या. बसू नका बसू नका. आता सारखा हा आणि तुम्ही चेअरवरती उभे राहा. तुमचा दिसला पाहिजे. चेअर घ्या. व्हेरी गुड. हा बस पडे नाही इकडे. तिथे हा चेअरवरती उभे राहा. पटापट वेळ नाही आपल्याला. उभे राहा. हा आता दिसलं सगळ्याला. ओके. यांना किती मिळणार? यांनी हे सभासद झाला. कोण? नाव काय? इथे राजश्री जंगम. जंगम मॅडम आहेत. त्या सभासद झाल्या. त्यांना गंगावणे मॅडम सांगितलं तर यांना किती मिळणार? गंगावणे मॅडमला 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. 90 रुपये, 18 रुपये आणि 9 रुपये. लक्षात आलं? आता आज नाव काय? जंगम मॅडम. जंगम मॅडम आणि जोगल मॅडमचा काही संबंध आहे का? हॅलो, काय आहे का? तरी पण त्या सभासद झाल्या. कोणाला मिळालं? 9 रुपये जोगल मॅडमला मिळाले. त्यांना ते मिळणारच आहे. ठीक आहे. आता गंगावणे मॅडमच्या मैत्रीण या. पटकन या. कोण या तुम्ही. हा या. गंगावणे मॅडमच्या मैत्रीण आहेत. अच्छा सॉरी जंगम मॅडमच्या मैत्रिणीचं नाव काय? अंकिता चिंचघरकर. यांचं नाव आहे चिंच. येतं? मला येत नाही. तुम्हाला येतं? हा व्हेरी गुड. आता लक्षात आलं. ह्या पण सभासद झाल्या गंगावणे मॅडमने सांगितल्यामुळे. जंगम मॅडमच्या मैत्री कोण? चिंचघरकर मॅडम. ठीक आहे. हा तर तुम्हाला किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. हॅलो, यांना किती मिळणार? 9 रुपये. आणि जोगल मॅडमला किती मिळणार?
4.5 रुपये. किती मिळणार? 4.5. चिंचगडकर मॅडम कुठे राहायला? माहिती बोरिवली. बोरिवली. तुम्ही कुठे राहायला? दादर. काय संबंध आहे का? पण तरी पण या सभासद झाल्या. 4.5चा फायदा कोणाला मिळाला? घ्या. त्यांचे मैत्रीण कोण आहे? TK मॅडम. त्या पण पुण्यावरून आल्या, फक्त फोटो स्टेटस बघून. बरोबर की नाही? आता चिंचगडकर मॅडमच्या मैत्रीण आहेत इकडे. या लवकर एक. हा या आल्यात या. आता तुमचं नाव? दीक्षा दिनेश बोरले. बोरले मॅडम. बोरले मॅडम आहे कुणाच्या मैत्रीण? चिंचगडकर मॅडमच्या मैत्रीण आहेत. त्यांनी सांगितलं सभासद झाल्या, तर यांना किती मिळणार रेफरल? 90 रुपये. जंगम मॅडमला 18 रुपये, 9 रुपये, 4.5 रुपये आणि जोगल मॅडमला 4.5 रुपये. किती मिळणार? 4.5. कोणाला मिळणार? जोगल मॅडमला. जोगल मॅडम तुम्ही कुठे राहिला? विरार, दादर. फास्ट आणि डायरेक्ट. कधी भेट होईल का? पण इथे आलात, सभासद झालात, किती मिळणार डायरेक्ट? 4.5 रुपये. आता तुमचे मैत्रीण बोरकर मॅडम ना? बोरले मॅडमच्या मैत्रीण या पाठवून या. हा या. तुम्ही येता? हा या. जय महाराष्ट्र. या. आता तुमचं नाव काय? देविका गुरु. देविका गुरु. आता तुम्ही जरा उभे राहा, म्हणजे तुम्हाला पण दिसेल. हा तुम्ही बसून जास्त आहे ना? पाठी सगळ्याचं काय करा. व्हेरी गुड. या अशा पाठीवर सगळ्यांनी या. जागा पाहिजे इकडे. थोडंसं पाठी. थोडंसं पाठी. हा थोडं पाठी. व्हेरी गुड. हा तुम्ही थोडं अंतर ठेवा त्याच्यामध्ये. तुमचं नाव काय? हॅलो इकडे. तुमचं नाव काय? देविका गुरु. देविका गुरु. देविका गुरु मॅडम सभासद झालेल्या आहेत. बोरले मॅडमच्या मैत्रीण आहेत. त्या सभासद झाल्यामुळे बोरले मॅडमला काय मिळालं? रेफरल. किती मिळाले? 90 रुपये. यांना किती मिळाले? 18 रुपये. यांना किती मिळाले? 9 रुपये. यांना किती मिळाले? 4.5 रुपये. यांना किती मिळाले? 4.5 रुपये. यांना 2.25 रुपये. तुम्ही कुठे राहिला? योगेश्वरी. बघा जोगेश्वरी दादर. कुठे? योगेश्वरी नांदेड. जर आपण आपल्याकडे जर राशन संपलं आणि 1 वाटी जर साखर मागितली तर लगेच सामान भरल्यावरती वापस द्यावं लागतं. बरोबर की नाही? नाही दिली तर सगळ्या एरियामध्ये बोंबाबोंब. साखर दिली वापस नाही आली, वाटी दिली वापस नाही आली. पण इथे यांचं कोणीच ओळखीचे नाही अजिबात, आहे ना? तरी पण 2.25 रुपये खात्यामध्ये पडले. आणि ते पण हां. आता कुरूप मॅडमच्या मैत्रीण पाठवून या. तुम्ही नका आता ड्रेस एकच होईल. पाटी या लवकर. हा या. तुमचं नाव काय? कविता गोरे. कविता गोरे मॅडम सभासद आहेत. कोणाच्या मैत्रीण? देविका. तुमचे मैत्रीण आहेत. कधी ओळखलं? कधी नाही ओळखलं, पण इथे तुमच्या मैत्रीण आहेत. बरोबर आहे? तर तुम्ही सभासद झाले तर यांना किती मिळणार? 90 रुपये. 90 रुपये. किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5. यांना किती मिळणार? 4.5. यांना किती मिळणार? 2.25. आणि जोगल मॅडमला 2.25 रुपये. किती मिळणार? किती मिळणार? कुठे राहील तुम्ही? बाबुलनाथ. सगळ्या नाश्ता नसता केला? बाबुलनाथ. व्हेरी गुड. बाबुलनाथ आणि दादर काय संबंध आहे का? बघा तुमच्या बहीण वाटतात पण. हो. आता तुमचं आडनाव काय? गोरे. गोरे मॅडमच्या मैत्रीण या इकडून कोणी पटकन या. या तुम्ही या. लवकर 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 या. गोरे मॅडमच्या मैत्रीण आहेत. नाव? जाधव. जाधव मॅडम आहेत. इकडे बघून घ्या. काय नाव आहे? जाधव मॅडम आहेत. गोरे मॅडमच्या मैत्रीण. बरोबर आहे? कुठे जरी भेटल्या तर नमस्कार करायचा बाहेर. बरोबर आहे? आता यांना किती मिळणार?
हॅलो, यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना किती मिळणार? 4.5. यांना किती मिळणार? 2.25. यांना किती मिळणार? 2.25. यांना 2.25 रुपये. बघा फुकट किती मिळणार? 2.25 रुपये मिळणार. कुठे राहिला तुम्ही? आंबेवली कल्याणला राहिल्यात. त्या ब्युटिशियन आहेत हा? ओळखला तुम्ही? हा, त्या ब्युटिशियन आहेत कल्याणला आणि ऍक्टरचे हे करतात, ते मेकअप आर्टिस्ट आहेत, कलाकार. Yes, मी त्यांना makeup आपण educator आहे. बोलण्यास संधी देऊ आपण, वेळ कमी आहे. 5 मिनिट द्या आपण. हा, देणार, पक्का देणार. बघा, तर ह्या आहेत राहायला कल्याणला, बरोबर आहे. आता त्यांच्या मैत्रीण एक पाहिजे आपल्याला. किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9. अजून एक पाहिजे. लवकर या. हा, या पटापट पटापट, कारण मला पण भूक लागली. किती वाजले? अरे बाप, 11:30 वाजले. आज काय खरं नाही माझं. हॅलो 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 हॅलो. जेव्हा 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 आपण एवढं शिकतो, कुठलं म्हणजे ज्युनियर KG पासून MBBS काय जे काय होतो, किती वेळ लागतो, त्याच्यामध्ये भरपूर पैसा खर्च होतो, बरोबर आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला नोकरी पाहिजे. आणि नोकरी करण्यासाठी आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, कशाला जातो? इंटरव्ह्यूला. सकाळी बोलवतात 8 वाजता, पण वेळ कधी असते इंटरव्ह्यूची? 1 2 3 वाजता बोलवतात. इथे आपण काय करतो? म्हणजे असं हे आहे, पण इथे सगळं फुकट मिळतंय. नाही, असं नाही म्हणत. ठीक आहे, तुमचं नाव काय? मंगल पांडे. मंगल पांडव मॅडम आहेत आणि त्या आहेत जाधव मॅडमच्या मैत्रीण, बरोबर आहे. तुम्हाला यांनी सांगितलं, तुम्ही सभासद झाले. आता तुमचा नंबर आहे 9. म्हणजे जोगल मॅडमनी सभासद केलं यांना, टिके मॅडमला, नंतर जंगम मॅडम, नंतर गंगावणे मॅडम, नंतर जंगम मॅडम, नंतर चिंगरकर मॅडम, नंतर बोरले मॅडम, नंतर कुरूप मॅडम, नंतर गोरे मॅडम, नंतर जाधव मॅडम आणि नंतर आता ह्या इथून अशी सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे. या मतांचा काही संबंध नाही आहे. तरी या सभासद झाल्या. यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना 4.5, 2.25, 2.25, 2.25 आणि यांना 2.25 रुपये. किती मिळणार? 2.25. आता मला सांगा, त्याने फक्त एकीलाच आणलं, कोणाला? टिके मॅडमला. पण कसा ग्रुप तयार झाला, बरोबर की नाही? आता बघूया खरा आपला सामान फ्रीचा कन्सेप्ट. एक मैत्रीण आणली, पण किती तयार झाल्या? 9, बरोबर आहे. यांच्यापासून 10 झाल्या, पण ह्या 9च आहे. आता यांच्याकडे, तुमच्याकडे बरेच मोबाईलमध्ये नंबर आहेत है ना, पण आपल्याला इथे किती पाहिजे? फक्त जर यांना एकीकडनं जर 90 रुपये मिळतात, तर ह्या का बोलणार? माझ्या अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत. जर यांनी 10 मेंबर केले, कोणी? जोगल मॅडमने जर 10 मेंबर केले यांच्यासारखे, कोणासारखे? टीके मॅडम सारखे, तर एकाकडनं किती मिळतात? 90 गुणिले 10 किती झाले? 900 रुपये कोणाला मिळणार? हॅलो, जोगल मॅडमला 900 रुपये दर महिन्याला मिळणार. 800 रुपयाचं पैसे मिळणार आणि 100 रुपयाचं सामान मिळणार, बरोबर आहे. बरोबर आहे. सामान पहिल्या महिन्यापासून फ्री झालं. 900 रुपये मिळाले 10 महिलांचे. सामान फ्री झालं पहिल्या महिन्यापासून. किती दिवस लागणार आपल्याला 10 मेंबर करायला? 1 महिना. दुसऱ्या महिन्यापासून सामान 900 रुपयाचे मिळणार. हे झालं पहिलं. आता तुमच्या पण मैत्रिणी आहेत टीके मॅडमच्या, याने पण जर ठरवलं मला पण 10 मेंबर करायचे आहे. किती किती? 10. मग यांनी जर 10 मेंबर केले, तर यांच्यासाठी किती झाले यांच्याकडे? हॅलो, 100 मेंबर. 10 गुणिले 10, 100 मेंबर यांच्या सेकंड लेवलला झाले. किती? यांची पहिली लेवल स्टेप आहे. दुसरी स्टेप कुठली आहे? ही आहे. तर यांच्याकडे 100 मेंबर झाल्या. यांना किती मिळतात? 18 रुपये. 18 गुणिले 100 किती झाले? 1800 रुपये दर महिन्याला जोगल मॅडमला मिळणार.
हॅलो, किती मिळणार? 1800 रुपये दर महिन्याला. कोणाला मिळणार? जोगल मॅडमला. आता यांच्यासारख्या यांनी पण जर ठरवलं की मला पण 10 सभासद करायचे, सामान फ्री करायचे, यांनी पण 10 मेंबर केले तर यांच्यासारखे किती मेंबर झाले? 100 गुणिले 10. हॅलो, 1000 मेंबर झाले. किती झाले? 1000 मेंबर. 1000 मेंबर जर यांच्या टीम मध्ये तिसऱ्या लेवलला झाले तर यांना किती मिळणार? 9 रुपये. 9 गुणिले 1000 किती झाले? 9000 रुपये दर महिन्याला यांना मिळणार. 9000, 1800 आणि 900 किती झाले? 11700 रुपये दर महिन्याला यांना मिळणार. कोणाला मिळणार? जोगल मॅडमला. आता यांच्यासारख्याच ह्या आहेत बरोबर. यांनी पण जर ठरवलं की मला पण 10 मेंबर करायचे आहेत तर यांनी पण जर 10 मेंबर केले तर 1000 गुणिले 10 यांच्यासारखे यांच्याकडे असे किती झाले? 10000 मेंबर. कोणाकडे झाले? चौथ्या स्टेपला. कोणाकडे? जोगल मॅडमकडे. आणि 10000 गुणिला किती? 4.5 रुपये. किती? हॅलो, 4.5 मिळतात चौथ्या स्टेपला. किती झाले? 4.5 गुणिले 10000 45,000 रुपये दर महिन्याला जोगल मॅडमला मिळणार. कोणाला मिळणार? जोगल मॅडमला दर महिना. आता यांनी जर परत 10 मेंबर केले 5व्या स्टेपला तर 10000 गुणिले 10 किती झाले? 1,00,000 मेंबर यांच्याकडे झाले 5व्या स्टेपला. हॅलो, किती मिळणार यांना? 4.5 रुपये दर महिन्याला. 4.5 गुणिले 1,00,000 किती झाले? 4.5 लाख रुपये दर महिन्याला यांना मिळणार. पण अजून किती लेवल बाकी आहे? अजून किती लेवल बाकी आहे? अजून 4 लेवल बाकी आहे ज्या 2.25 रुपये मिळतात. बरोबर आहे. आता मला सांगा की तुम्हाला हे 10 मेंबर करण्यासाठी किती वेळ लागला? 1 महिना. बरोबर आहे. यांना पण किती लागेल? 1 महिना म्हणजे 2 महिने झाले. यांना किती लागेल? 2 महिने. समजा 4 महिने झाले. यांना किती लागेल? 8 महिने पकडूया. 8 आणि 4 12 महिने. यांना किती लागेल? समजा आपण 1 वर्ष पकडूया. म्हणजे 2 वर्षामध्ये याची टीम झाली 1 लाखाची. किती मिळतात? 4.5 लाख रुपये अजून बाकीच आहे. म्हणजे एवढं मोठं हे नेटवर्क तयार केलं एका टीके मॅडममुळे. बरोबर की नाही? असं कुठलं आहे का? असं कुठलं क्षेत्र आहे का की ज्याच्यामध्ये मी वर्ष 6 महिने काम करून मला एवढं लाखोचं इन्कम मिळतं? आपल्याकडे मागच्या महिन्यामध्ये टॉप मागच्या महिन्यात आपल्याकडे टॉप 10 आहे ज्याच्यामध्ये 50,000, 60,000, 70,000 महिलांनी इन्कम घेतलेले आहेत. 1,08,000चं इन्कम होतं भाग्यश्री बने मॅडम. असं हे इथून एवढं जबरदस्त इन्कम आपल्याला मिळतं म्हणजे आपलं सामान फ्री झालं की नाही? हॅलो, जे तुम्हाला मी सांगितलं सामान फ्री झालेलं आहे की नाही? अशा पद्धतीने आपलं सामान फ्री मिळणार. समजलं की नाही? सामान फ्रीचं. मग आता कोणाकोणाला सामान फ्री पाहिजे? कसं करणार? व्हेरी गुड. एकदा यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. जोरात टाळ्या झाल्या.